नमस्कार. मागील तासिकेला आपण नद्यांकाठची संस्कृती याविषयीची माहिती पाहिलेली होती. ज्या पद्धतीने टायग्रीस व युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मेसोपोटेमिया प्रदेशाची निर्मिती झालेली होती, तर नाईल नदीच्या काठी इजिप्त या संस्कृतीची निर्मिती झालेली होती. त्याच पद्धतीने होयांगहो या नदीच्या किनारी चीन संस्कृतीची निर्मिती झालेली असून सिंधू व सरस्वती या नदींच्या खोऱ्यांमध्ये भारतीय उपखंडाची निर्मिती झालेली आपण मागील तासिकेला पाहिलेलं होतं. आजच्या तासिकेला आपण नद्यांकाठी जी संस्कृती निर्माण झालेली होती त्या संस्कृतीमध्ये शेतीला सुरुवात कशा पद्धतीने झालेली होती किंवा या संस्कृतीमध्ये शेतीला सुरुवात होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या होत्या याविषयीची माहिती आजच्या तासिकेला आपण पाहत आहोत. या ठिकाणी जी शेतीची सुरुवात झालेली होती त्यासाठी 3 गोष्टी कारणीभूत सांगितलेल्या आहे. नंबर 1 होलेसीन कालखंड, नंबर 2 सूक्ष्मास्त्रांची निर्मिती आणि नंबर 3 नवाश्म युगाचा उदय. सर्वात प्रथम होलेसीन कालखंड ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. मित्रांनो, इसवी सन पूर्व सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटी हिमयुग संपून त्या ठिकाणी उबदार व आर्द्र हवामानाचा कालखंड सुरू झालेला होता. अनेक ठिकाणी बर्फ वितळल्यामुळे जलाशयांची निर्मिती झालेली होती. पाण्याचे साठे वाढलेले होते. अन्नासाठी प्राणी आणि वनस्पतींची उपलब्धता वाढलेली होती. मॅमोथ सारख्या विशालकाय प्राणीजाती नष्ट होऊन त्या ठिकाणी शेळी असेल, मेंढी असेल, हरण असेल यासारख्या वेगवान व लहान प्रजाती निर्माण झालेल्या होत्या आणि त्यामुळे या नद्यांकाठी जी संस्कृती उदयास आलेली होती त्या ठिकाणी शेतीला सुरुवात झालेली होती. त्यानंतर शेतीला सुरुवात होण्यासाठी जे दुसरं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे सूक्ष्मास्त्रांची निर्मिती. विद्यार्थ्यांनो, पुराश्म युगामध्ये जी हत्यारे होती, जी वन्य प्राण्यांचे शिकार करण्यासाठी दगडांपासून तयार करण्यात आलेली जी हत्यारे होती ती बोजड असल्यामुळे ती शेतीसाठी उपयुक्त नव्हती. मध्याश्म युगात गारगोटीच्या दगडांपासून बोटाच्या नखा एवढी छोटी पाती काढून हत्यारे बनवली गेलेली होती आणि या पात्यांनाच सूक्ष्मास्त्रे असे म्हटले जाऊ लागलेले आहे. या सूक्ष्मास्त्रांचा उपयोग मासेमारीचे गळ, भाले, बाण अशी हत्यारे आणि विळा असेल, कोयता असेल यासारखी अवजारांची निर्मिती करण्यात आलेली होती आणि ज्यांचा उपयोग शेतीसाठी करण्यात येऊ लागलेला होता. त्यानंतर या नद्यांकाठी निर्माण झालेल्या संस्कृतीमध्ये शेतीला सुरुवात होण्यासाठी जे तिसरं कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे नवाश्म युगाचा उदय. तर या ठिकाणी आपल्याला नवाश्म युगाचा उदय ही संकल्पनासुद्धा या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. या नवाश्म युगामध्ये शिकार आणि अन्नधान्य मिळवण्याची जी तंत्रे होती यामध्ये सुधारणा झालेली होती. अन्नधान्य मिळवण्यासाठी किंवा अन्नधान्याच्या वाढीमुळे या युगामध्ये अनेक जनसमूह एका ठिकाणी स्थिरावलेला होता. पुराश्म युगामध्ये उगवलेल्या तृणधान्याची कापणी करता करता शेतामध्ये आपण धान्य पेरू शकतो ही कल्पनासुद्धा या शेतकऱ्यांना आलेली होती. शेतीचे तंत्र विकसित झालेले होते आणि अनेक पशूंचं या ठिकाणी पशुपालन केले जाऊ लागलेले होते. शेतीमुळे कायमस्वरूपी वस्त्या निर्माण होऊन त्या ठिकाणी गाव आणि वसाहतीसुद्धा निर्माण झालेल्या होत्या आणि यालाच नवाश्म युगाचा उदय असुद्धा या ठिकाणी म्हटलेला आहे. शेती आणि पशुपालन यामुळे मानवाच्या जीवनशैलीत झालेल्या बदलाला ऑस्ट्रेलियन पुराणतत्त्वज्ञ गॉर्डन चाइल्ड याने नवाश्मयुगीन क्रांती असं म्हटलेलं आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये नेहमी विचारतात की शेती आणि पशुपालन यामुळे मानवाच्या जीवनशैलीत झालेल्या बदलाला नवाश्मयुगीन क्रांती कोणी म्हटलेले आहे, तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियन पुराणतत्त्वज्ञ गॉर्डन चाइल्ड.
तर अशा पद्धतीने या नद्यांकाठी जी संस्कृती उदयास आलेली होती, या संस्कृतीमध्ये शेतीला जी सुरुवात झालेली होती त्यासाठी या प्रमुख 3 गोष्टी कारणीभूत होत्या, ज्यामध्ये होलेसीन कालखंड, सूक्ष्मास्त्रांची निर्मिती आणि नवाश्म युगाचा उदय. पुढील तासिकेला आपण भारतातील आद्य शेतकऱ्यांबद्दलची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.